12 जानेवारीला पंतप्रधान मोदींचा नाशिक दौरा, विवेकानंद जयंतीनिमित्त युवा वर्गाला संबोधित करणार मंत्री गिरीश महाजनांकडून सभास्थानाची पाहणी। गिरीश महाजनांची एकनाथ खडसेंवर बोचरी टीका, खडसेंना एवढे दंड झालेत की पायात चप्पल घालायलाही पैसे उरले नाहीत, महाजनांचा हल्लाबोल। भीती वाटणारी सत्ता उलथवलीच पाहिजे, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। पाचोरा मतदारसंघातील शिंदे गट आणि भाजप पदाधिकाऱ्यांचा ठाकरे गटात प्रवेश। उद्धव ठाकरे 2 किंवा 3 जानेवारीला दिल्ली वारी करण्याची शक्यता, लोकसभा जागा वाटपावर इंडिया आघाडीची दिल्लीत बैठक। लोकसभा जागा वाटपात ठाकरे गट 23 जागांवर ठाम, एबीपी माझाकडे जागांची एक्सक्लुझिव्ह माहिती, मुंबईतल्या 4 जागांवर ठाकरे गटाचा दावा। सगळे सत्ताधारी पक्ष 288 जागा कमळ चिन्हावर लढतील, हा भाजपचा प्लॅन, विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांचा दावा। अजितदादा शिंदेंना भाजपचा कट लवकरच कळेल, वडेट्टीवारांची टीका। शिंदे गट आणि शिवसेना लोकसभेसाठी एकत्र येऊ शकतो, आमदार शिरसाट यांचा सुतोवाच। फेब्रुवारीत दोन्ही पक्षात युतीच्या शक्यतेचे शिरसाट यांचे एबीपी माझावर एक्सक्लुझिव्ह संकेत। लोकसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांची विशेष रणनीती, 6 जानेवारीपासून मुख्यमंत्री करणार महाराष्ट्र दौरा, तर लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, मुख्यमंत्र्यांचे आदेश। शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात, आज तारीख होणार निश्चित। मुंबईत 3 कोटींहून अधिक मराठा आंदोलक येतील, जरांगेंचा दावा। 20 जानेवारीला गाव सोडणार, आरक्षण घेऊनच माघारी येणार, गाड्या अडवल्या तर फडणवीसांच्या दारात बसू, जरांगेंचा इशारा। 20 जानेवारीला आझाद मैदानावरील आंदोलनासाठी ओबीसी जनमोर्चाने पोलिसांकडे मागितली परवानगी, विविध मागण्यांसाठी राज्यभर होणार आंदोलन। पुण्याजवळ कात्रज बोगद्यात अपघात, 5 गाड्या एकमेकांवर धडकल्या, साताऱ्याकडून मुंबईच्या दिशेने जाताना गाड्यांचा अपघात। ख्रिसमस न्यू इयर सुट्ट्यांमुळे एक्सप्रेसवे जाम, वाहतूक कोंडीवर हात झटकणाऱ्या महामार्ग पोलिसांच्या भूमिकेवर प्रवाशांची नाराजी। न्यू इयर सेलिब्रेशनवर कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचं सावट, परराज्यातून नाशकात परतलेल्या पर्यटकांना कोविड टेस्ट करण्याची सूचना, तर शिर्डी मंदिर परिसरात नो मास्क नो दर्शनाचे फलक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।